मेलेला माणूस पुन्हा येत नाही. कितीही विज्ञान पुढे जाऊन येतं काय, धर्म कोणताही असो, मेलेला माणूस आजपर्यंत परत आलेला किती श्रेष्ठ मनुष्य असू द्या, गेला तो गेला. ही भगवंताची विशेषता आहे, जगातली विशेषता आहे. आणि वयाच्या 22व्या वर्षी भगवान श्री ज्ञानोबा समाधीला बसतात आणि त्यांचा जो समाधी काळ आहे, भगवंत एका बाजूला आणि एका बाजूला गुरु, आणि दोनच तर सारे जगामध्ये. देवानी हे जगत निर्माण केलंय आणि देवाची ओळख करून देणारे संत आहे, दुसरं कोण आहे या जगामध्ये? बाकी सगळेच लुटणारे. काही डाका टाकतात, काही गोड बोलून लुटतात, काही लुटल्यानंतर आपल्याला कळतं ह्याने धोका दिला म्हणून, पण तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. माझ्या शब्द लक्षात ठेवा, दोन्ही बरोबर होते. आणि भगवंत म्हणतात, माझं दर्शन ज्यांना ज्यांना माऊली झालेले आहेत त्यांना मी काही ना काहीतरी दिलेलं आहे, पण तुम्ही आजपर्यंत काही मागितलं नाही. माझी इच्छा आहे काहीतरी मागावी तुम्ही. ज्ञानोबा म्हणतात, देवा मी तुला निराश करणार नाही. मराठी कळते का? कोण म्हणतं? ज्ञानोबा म्हणतात. याला म्हणतात मनुष्याचं जीवन, संतांचं जीवन. ज्ञानोबा देवाला म्हणतात, तुला मी निराश करणार नाही. आपण आयुष्यभर निराश असतो. आपलं संसार नीट नाही आहेत, आपलं जीवन नीट नाही, आपले विचार नीट नाही आहेत, आपलं वागणं नीट नाही, दाखवणं मात्र जबरदस्त. नाशिक जिल्ह्याला तर एवढ्या संतांनी लुटलेलं आहे, कोणताही संप्रदाय आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये रुजला जातो. माझा अनुभव सांगतो तुम्हाला, खरा रुजला जातो असं नाही. जगात जेवढे संप्रदाय आहेत तेवढे नाशिक जिल्ह्यात सापडतात, पण एकाचं कल्याण झालं नाही अजून. आणि ज्यांनी ज्यांनी आपला संप्रदाय रुजवलेला आहे ते खुश आहेत. 2 गावाकडे होईना बागायती मिळाले, काही कमी झाले काय? सांगण्याला तर काही कळतच नाही. पण आणि हा संसाराचं एक वैशिष्ट्य गुणधर्म आहे बरं का, कळतच नाही, लोक दाखवतच नाही. जागेवर बस, जागेवर बस, कीर्तनात विक्षेप नका करू. विठ्ठल विठ्ठल वैशिष्ट्यच आहे या जागेत बोलण्याचं. आणि म्हणून न दाखवल्यामुळं एकमेकाचं अंतरंग कळत नाही, एकमेकाचं दुःख कळत नाही, एकमेकाचं जीवन कळत नाही. आणि ज्यावेळेस कळायला लागतं महाराज, त्यावेळेस भोग असतो. आणि एकदा भोग प्रारंभ झाला ना, कोणी वाचवत नाही त्या जगामध्ये. ज्ञानोबा समाधीला बसत असतं. आता तो विषय तुमचा गेला, ते तुमच्याकडे पाहून बोलतो, कोणी उठवू नका, निघू नका मध्ये बरं का, एकदा ऐकताना तुमचं नुकसान होईल. विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानोबा भगवंताला सांगतात की मी तुला निराश करणार नाही देवा. भगवंत म्हणतात काहीतरी मागा, आणि तुझं मागणीचा प्रकार फार सुंदर आहे. एक एकादश देवा तुमच्या वारीसाठी ठरलेली शुद्ध एकादश, आणि वद्यवारी तुम्ही माझ्याकडे यावं. संजीवनी समाधी कशाला म्हणतात याचा अर्थ नीट समजून घ्यावर. जर मृत्यू असता तुम्ही माझ्याकडे या असं माऊलींनी कधीच मागितलं नसतं. ही संजीवनी समाधी, शुद्ध वारी तुमच्याकडे असते देवा, आणि वद्यवारीला तुम्ही माझ्याकडे या. याचा अर्थ समाधी, संजीवन, हरिपाठ. अभंग डीप समजून घ्या बरं का. काय अभंग जरा तुम्ही अनेक वेळा ऐकलेले आहेत, सगळे वारकरीच दिसत आहेत. आणि मग प्रारंभ काय होतो, वैशिष्ट्य काय होतं त्याचं? भगवंत दर वारीला, दर वद्यवारीला ज्ञानोबाराकडे येतात. म्हणजे आळंदीमध्ये देवही आहे, संतही आहे, आणि या दोघांच्या ठिकाणी वारीसाठी तुकोबाराय येतात. तुकोबाराय बरोबर ज्ञानोबाराय बोलतात, पण भगवंत बोलत नाही. एखाद्या श्रीमंताच्या लग्नाला जर तुम्ही गेलात, तिथं मुख्यमंत्री आलेला असतो,
आणि तुम्ही वधूचे किंवा वराचे पाहुणे असता. तुम्ही वधूवराचे पाहुणे असता इथपर्यंत ठीक आहेत, पण मुख्यमंत्री तुमच्याशी बोलावं अशी तुमची लायकी नसते. नाही, पण मार्ग आहे त्याला. मुख्यमंत्री ज्याच्यासाठी आलाय त्याच्याशी तुमचं नातं असल्यामुळं तुम्ही दबाव टाकू शकता. अरे आम्ही तुझे पाहुणे आहोत, जरा मुख्यमंत्र्याची ओळख करून दे. आणि त्याला ओळख करून दिल्याशिवाय दुसरा पर्याय, कारण की हे 2 दिवसाचा तमाशा आहे, पुन्हा मड उचलायला हेच येणार आहे. कारण की भावकी ही तोरण असो किंवा मरण असो, शेवटी कोण उचलणार आहे मड महाराज? तेच असतात. किती जरी भाव खाल्ला, किती जरी जगाला आपलं म्हणलं, पण शेवटी दावा करायला कोण दुसरे येत असतात काय? आले तर एवढ्या लांब उभे राहतात की त्यांचं बोलणं दुसऱ्याला ऐकू नाही गेलं पाहिजे. फार सुंदरता आहे. आणि तिथे तुकोबाराय आल्यामुळे माऊलीला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्ही संत आहात, मी तुमच्याकडे आलेलो आहेत. आणि आजच्या एकादशीला पांडुरंग परमात्मा पण तुमच्याकडे आहेत. पण माझी आणि भगवंताची जरा ओळख नाही येत, देव जरा लक्षात येत नाहीत. म्हणून पहिल्यांदा तुम्ही चांगले आहात पहिल्या चरणामध्ये सांगतात. कृपाळू सजन तुम्ही संत जन, 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 कृपाळू सजन तुम्ही संत जन. एवढे कृपादान तुमचे माझा, एवढे कृपादान तुमचे माझा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. एवढे कृपादान तुमचे माझा, एवढे कृपादान तुमचे माझा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी गोड अभंग आहे. ज्ञानोबारायासाठी अभंग हे विसरू नका. हा अभंग जगद्गुरु तुकोबाराचा, याच्यात काही उपदेश नाही, काही नाही. तुम्हाला तर मोडलेलंच नाही. माऊलीला बोलतात कृपाळू सज्जन. कुणीही कृपा करत नसतं बरं का. ईश्वर साक्षात्कार ज्याला झालेला आहे आणि जो पूर्ण ज्ञानी आहे तो कृपा करू शकतो. आणि तो सज्जन असेल असं काही सांगता येत नाही. ईश्वरात ध्यानग्रस्त आलेला मनुष्य कसाही असू शकतो, तो मस्तीमध्ये असू शकतो, अवलिया असू शकतो. ईश्वर साक्षात्कार झालेल्या माणसाला जगातलं रहस्य मिळालेलं असतं. त्यांनी कसं वागावं याचं कोणीही नियंत्रण ठेवू शकत नाही. बंधन नाही त्याला. मुक्त का असया म्हणावे बंधनाची नाही, काही बंधन नाही. अमुकच एक रेषा साधूची. तुम्ही साधू नाही म्हणलं तरी त्याचं साधू थोडंच जाणार आहे. ग्रामीण जनतेनं साधू म्हणावं म्हणून साक्षात्कारी साधू कधी कॉम्प्रोमाइज करत नाही. ईश्वर झुकलेला असतो. काय ग्रामीण जनतेला विचारणार आहे? आज आहे तर उद्या नाही. पण ग्रामीण जनता पण दोधारी असते. अगोदर शिव्या देते, नंतर चमत्कार झाले की पाया पडते. तिचं काय खरं असतं? कळलं का नाही? आज एका बाजूला उद्या एका बाजू. काही असं बदल कधी माणसाच्या मनात होईल मनुष्य सांगू शकत नाही स्वतः. बाकीच्याने त्याच्यावर काय विश्वास ठेवावा? म्हणून तुकोबाराय ज्ञानोबारायला म्हणतात कृपा करण्यास तुम्ही समर्थ आहात, ज्ञानी आहात आणि कृपाळू असल्यामुळं सज्जन आहात. सज्जन
संसारामध्ये सज्जन माणसं आहेत, त्यांना जरी वाटलं एखाद्या माणसावर कृपा करावी, पण सामर्थ्य नसतं. बहुतेक गरीब जे असतात ना ते सज्जनच असतात. काही काही लोक आम्हाला भेटतात, महाराज आमची खूप देण्याची इच्छा आहे पण परिस्थिती तशी नाही. ठीक आहे, सज्जन आहेस, पण ज्यांच्याकडे परिस्थिती चांगली आहे ते सज्जनच नाहीत. उलटे प्रश्न करतात, महाराज तुमची गाडी जरा भारी दिसते, मग घेऊन जातो का? काय बोलतील कसं बोलतील काही अंदाजच लागत नाही. साधू हा अंतरंगाने असतो, बहिरंगाने नसतो, त्याचं काय सांगता येत. आम्ही पुण्याकडे एकदा गेलो, फार चांगला विषय आहे, गाडी वगैरे असल्यामुळे पुण्यामध्ये एक मला म्हणे, महाराज काय करता तुम्ही? काय नाही म्हणलं, महाराजच आहे. तुमची मजा आहे बुवा. म्हणलं काय आलं? म्हणजे ही गाडी हे सगळे अवघड आहे म्हणे तुझं. म्हणलं तुला जमीन किती आहे? म्हणे 3 एकर आहे. मग तू मोटरसायकल वापरतोस? हो. म्हणलं मला 500 एकर आहे. म्हणलं महाराज पण आपण नंतर विचार करू. 3 एकरवाला जर मोटरसायकल वापरतो तर 500 एकरवाली काय करायचं? म्हणून 500 एकर आहे का? म्हणलं घ्यायची का तुला? माझा शब्द नीट लक्षात ठेवा बरं का. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर लिहिलेले आहेत. गुरु आणि आई हे 2 जर या जगातले सोडले ना, तुमचं भलं झालेलं कोणालाच आवडत नाही. ज्ञानेश्वरीतली ओवी ते लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, हेच मी तुम्हाला म्हणत असतो. शिष्याचे नि झालेपणे, तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणून ओवी सांगतो. शिष्याचे नि झालेपणे, आणि शिष्य आपला तृप्त झालेला आहे आणि आपल्या मुलाचं पोट भरलेलं आहे. हे श्री गुरु एकलेने जाणे अथवा प्रसवतिया. आई म्हणून शब्द नाही वापरला बरं का. जिनी जन्म दिलेला आहे त्या आईलाच माहिती आपल्या मुलाचं पोट भरल्यावर नंतर काय आनंद होतो. आणि शिष्य पूर्ण म्हणून 3ऱ्या माणसाला कधीच खपत नाही तुमच्याकडे श्रीमंती आलेली, महाराज असू द्या नाही तर कोणी असू द्या. हे ज्ञानोबराही शिकवतात आपल्याला. आणि याचेच अभंग असतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या. ज्ञानेश्वरीचा जितका गहन अभ्यास कराल तुम्हाला त्यातलं कळेल. म्हणून ज्ञानोबराईचं वैशिष्ट्यच वेगळे. कृपाळू असून सज्जन आहेत ते. आणि दुसरी गोष्ट या अभंगाचं वैशिष्ट्य आहे, साधूकडे जाताना आपले शब्द कसे पाहिजे. तुकोबराय कसे बोलतात, कृपाळू सज्जन तुम्ही, हे गोड बोललं पाहिजे. त्यांच्याकडून ज्ञान घ्यायचंय तुम्हाला. तुम्ही शून्य आहात, त्यांच्याकडून तुम्हाला 2 शब्द ऐकायचे, 2 शब्द गोड बोलायचे. पाया पडण्याच्या मागचा उद्देश फार मोठा माणूस असतो असं नाही, तुम्ही विनम्र आहात हे साधूला कळालं पाहिजे. तुम्ही नाही पाया पडलं तर काय फरक पडला साधूचा, त्याच्या लक्षातही येत नाही किती पडले आणि किती गेले. माझा अर्थ लक्षात ठेवा. तुम्ही विनम्र आहात, कदाचित पाया पडण्यामुळे तुमची विनम्रता साधूला जाणवेल आणि कदाचित ज्ञानाचा एखादा शब्द तुमच्या मुखातून, संतांच्या मुखातून बाहेर पडेल. आली मुखा वाटे अमृत वचने. एक अमृत तुल्य शब्द आला, जीवन परिवर्तित होऊन जात, काही सांगता येत नाही. म्हणून साधूकडे असं व्यवस्थित बोलावं. बोलताना मर्यादा भंग होऊ नये, एखादा शब्द त्यांना दुखवू नयेत, एखाद्या शब्दाने त्यांच्या मनामध्ये अहंकार निर्माण करू नयेत. आपल्याला नुकसान होईल जर त्यांचं बोलणं